लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महिना उलटून आता डिसेंबरचे 13 दिवस गेले आहेत. तरीही अजून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळालेला नाही. लाभार्थी महिला या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचे आता बोलले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. दरम्यान येत्या 7 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे एकत्र येणार आहेत. पुढच्या 7 दिवसात म्हणजे 21 डिसेंबर आधी पैसे देण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान आहे. यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाभार्थी महिलांची तपासणी सुरू आहे. या अंतर्गत दर महिन्याला अनेक महिला अपात्र ठरतात. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत KYC करण्यासाठी आता शेवटचे 17 दिवस उरले आहेत. लाडकी बहीण योजनेत KYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे त्याआधी सर्व महिलांना KYC करायचे आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम करावे असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. तसंच विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना आता वेबसाईटवर KYC करता येणार आहे. तशी वेबसाईटमध्ये सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या.